सार्थ श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11. ब्रह्मा आणि हरिहर तेही सद्गुरूचे किंकर. सद्गुरु हुनी थोर नाही सत्पात्र तीही लोकी. ऐसे बोलता आपण प्रेम ओसांडला. रघुनंदन वसिष्ठांचे श्रीचरण सिरीपूर्ण विंदिले. श्रीरामपदाभि वंदन वसिष्ठ दिदले अलिंगण. एका जनार्दन शरण ब्रह्मा सावधान. गुरु शिष्या 19 रघुनाथाच्या गोष्टी. 14 भुवनेशी वैकुंठी. टाळी पिठली उठाउठी. गुरु महिमा मोठी ऐकोनी. तेने सुखी झाले सिद्ध ऋषी. श्वर सुखी झाले सुरवर. अवघे करिता जय जयकार. रुमन संभार वर्षेले. दिव्य सुमनांचा सढा तो. विराज्य चहूकडा. तेने श्रीराम भोगला गाडा. चिन्मात्र चोखडा सलहंकृत्य. वाल्मिकी उवाच एतत्ते सर्व याख्यात रामचंद्र कथानकम अनेक क्रम योगाने भरद्वाज सुखी भव. वाल्मिकी सांगे आपण भरद्वाजा तू सावधान. रघुनाथाचे आत्मज्ञान प्रबोधन लक्षण. वाल्मिकी सांगे आपण भरद्वाज तू सावधान. रघुनाथाचे आत्मज्ञान प्रबोधन अवधारी. जे झाले ज्ञान श्रवण त्याचे धरोनी अनुसंधान. तू आणि आपण सुखी संपूर्ण करावे ऐसे सांगूनी भरद्वाजासी वाल्मिकी झाला संतोष. त्या वसिष्ठांच्या वचनासी अति उल्हासी संतुष्ट. धन्य वसिष्ठांची लीला वंद्य सुर नरा सकळा. तेने चंद्रज्ञाची वचनमाळा श्रीरामाचे गळा बांधिली. तिची या चंदगंधासी लाधोनिया अहर्निशी. कवी भ्रमर झाले तिशी रस अमोदासी सेविती. तिची या पावोनिया योगासी. योगे पावले योग्य तेसे. तेने सुख ओनी अहर्निर्विशी. देहभावासी विसरले पाप गुरुवाक्या. कटाक्षे अलक्ष लक्षे विना लक्ष. वसिष्ठे निज गुरुपक्षे निज मोक्ष नांदवी. राम वसिष्ठ कहा निजे मोक्ष मार्गाची निशाणी. मोक्ष रिधे येओ निश्रवणी. कथा सावधानी ऐकता. ब्रह्मा आणि हरिहर ते सुद्धा सद्गुरूचे दास आहेत. सद्गुरूहून थोर हा त्रिभुवनात श्रेष्ठ पात्रता असणारा असा कोणी नाही. श्रीराम हे बोलत असताना त्याचे अंतःकरण प्रेमाने भरून आले व त्यांनी श्री वसिष्ठांचे चरणवंदन केले. रामांनी श्रीगुरूंचे पाय धरले तेव्हा वसिष्ठांनी रामाला लिंगण दिले व एकनाथ महाराज जनार्दन स्वामी शरण जाऊन सांगतात असे पूर्ण समाधान गुरु शिष्यांना झाले. श्रीरामाच्या मुखातून श्रेष्ठ व अतिमहत्वाच्या गुरुमहिमा ऐकून 14 भुवने व वैकुंठापर्यंत सर्वांना आनंद झाला व त्यांनी टाळी वाजवली. तेव्हा सिद्ध व सर्व देव व या सर्वांना सुख होऊन त्यांनी राम व वसिष्ठावर फुलांचा वर्षाव केला. रामाभोवती दिव्य फुलांचा सडा पडाला. तो शोभूनी दिसत असून त्यामध्ये बळकट असा श्रीराम चैतन्य विग्रह असून सालंकृत व निर्मळ अशा गुणांनी शोभून दिसू लागली. वाल्मिकी म्हणतात हे भरद्वाज तू सावधान व्हावे व रामाला जे आत्मज्ञान दिले झाले ते त्यांना पुन्हा पूर्ण प्रबोधन प्राप्त झाला आहे ते तू लक्षात ठेवावे. जे तुला ज्ञान श्रवण झाले त्याचे सूक्ष्म चिंतन करून आपणाला संपूर्ण सुखी करावे. एवढे भरद्वाज मुनींना सांगून वाल्मिकींना संतोष वाटला व त्यांनी या वसिष्ठांना रामाला दिलेल्या ज्ञानाचे अतिही उल्हासाने कौतुक व स्तवन केले. नाथराय म्हणतात वसिष्ठांची लीला धन्य असून ते देव मानव सर्वांना वंद्य आहे. त्या वसिष्ठांनी अविनाश अशा ज्ञानाची दिव्य माळा रामाच्या गळ्यात घातली. ती माळ रामाच्या कंठात ठासवली म्हणजे वसिष्ठांनी सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाचा बोध रामाच्या अंगी पूर्ण बाणला. त्या माळेच्या चैतन्य रूपी सुगंधाला प्राप्त करून घेऊन अनेक कवी भुंगे होऊन दिवस रात्र अमोद सेवन करू लागले. त्या ज्ञानाच्या योगाला प्राप्त करून योग्यांना योग्यता प्राप्त झाली व त्या सुखाने आनंद भरीत होऊन ते देह भावाला विसरले. गुरुवाक्याची दृष्टी मोठी श्रेष्ठ असून त्या दृष्टीने जे अलक्ष
म्हणजेच न दिसणारे हे परब्रह्म न पाहता प्राप्त होते असे वसिष्ठ आपल्या कृपा कटाक्षाने साधकाला निजमोक्ष मिळवून देतात. राम आणि वसिष्ठ यांची कथा ही मोक्ष मार्गाच्या सोप्या पायऱ्या असलेला जिना आहे. तोच मोक्ष रामकथा सावध ऐकली तर कानाच्या ठिकाणी येऊन राहते.